सखी सावली काव्यांजली। आय लव्ह यू प्रीतम। तुझ्या प्रेमावर खूप जास्त विश्वास आणि तू आता माझा लाईफ पार्टनर होणार आहे। काय ते माझी काय ते सारखी माझ्या डोळ्यासमोर निघून गेली आहेस ना माझ्या आयुष्यातून। निघून जाणं मनात नाही, निघून जा यार, जाओ जाओ जाओ। काहीतरी जाणवलं आता। कोणीतरी मदतीसाठी हाक मारल्यासारखं। कोणाला तरी माझी गरज आहे। कोण असेल? मगाचपासून प्रीतमचे विचार माझ्या डोक्यात येत आहेत म्हणून असं वाटत असेल का? कदाचित त्यांना खूप त्रास होत असेल तिकडे। प्रीतम, मला तुमची खूप काळजी वाटते हो। तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय। तुमच्या मनाची परिस्थिती काय आहे ना, ह्या विचारानेच जीव खलबलतो। आय एम ब्रेकिंग अप विथ यू। तुम्हाला कायम हसताना, बडबड करताना, जोक्स मारताना बघितलंय, पण आजचं तुमचं रूप वेगळंच होतं। हॉस्पिटलमध्ये तुम्ही एवढे गप्प होतात, असं वाटलं की नक्की तुम्हीच आहात का? तुम्हाला या अवस्थेत बघवत नव्हतो। प्रीतम, तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय। मलाही तुमच्यासाठी काहीतरी करायचंय। तू अधून मधून प्रीतमला भेटशील का? तुला भेटला, तुझ्याशी बोलला तर मन हलकं होईल त्याचं, आणि या सगळ्यातून लवकर सावरेल। मला त्यांच्याशी बोलायला हवं। आत्ताच फोन करू का? फोनवर नीट बोलणं होणार नाही। ते कुठे आहेत, कुठल्या मूड मध्ये आहेत ते सांगता येत नाही। कदाचित फोन केल्यावर बोलणारही नाही। उद्या भेटूनच बोलायला हवं। नाही, नको, उद्या नको। प्रीतमची काय अवस्था झाली आहे मला नाही बघवत आहे। आत्ताच बोलल्यावर त्यांना बरं वाटणार असेल तर उशीर कशाला? आत्ताच बोलते। हेलो अंजलि। प्रीतम, तुम्ही? हेलो। बैटरी डाउन। कट झाला फोन। पुन्हा करते।
subscriber is currently switched off. Please try after some time. प्रीतम, तुम्ही खूप दुखावलेले आहात हे तुमच्या आवाजावरून कळलं मला. तुमची वेदना पोहोचते माझ्यापर्यंत. मी तिथे तुमच्या बरोबर नसले ना तरी तुमचा त्रास जाणवतोय मला. तुमचं दुःख आणि त्रास कमी करण्यासाठी मला काहीतरी करायचं. देव करो आणि ते शक्य हो. या बाबा, चला. चौकश. बाबा, हे घ्या पाणी. हॉस्पिटल मधून लवकर घरी आलात बरं वाटलं. हो ना, पण आता तब्येतीची काळजी घ्या, आराम करा नीट. हो, आणि काव्य आहे ना काळजी घ्यायला. मी तुमच्याशी आज बोलू शकतोय ते केवळ काव्यामुळेच. काव्या, बस. तू फक्त या घरची लक्ष्मी नाहीयेस, संजीवनी आहेस. तू मला नवीन आयुष्य दिलंय. नाही बाबा, मी फक्त माझं कर्तव्य केलं. खर तर देवाचे आशीर्वाद पाठीशी होते ना, म्हणून सगळं सुरळीत पार पाडतात. तू आमच्या घरी येणं हा त्याचाच आशीर्वाद. तुला माहितीये काव्या, विश्वजित झाल्यानंतर माझी खूप इच्छा होती की आम्हालाही एखादी मुलगी असावी, आणि ती इच्छा तुझ्या रूपाने पूर्ण झाली. सदानंदराव, ज्यांना मुली असतात ते खूप भाग्यवान असतात. दोन्ही घरांना आपल्या मायेच्या तेजाने उजळून टाकणारी पंथी म्हणजे ती मुलगी. स्वतःचा विचार न करता दुसऱ्यासाठी चंदनासारखी झिजते ती मुलगी. अहो, अशा गुणी मुलीचे आई वडील होण्याचं भाग्य तुम्हाला लाभलंय, आणि तुम्ही तिला आमच्या घरी पाठवून तुमच्या भाग्यात आम्हाला सहभागी करून घ्या. प्रीतम, अरे ताईचा फोन होता. निरंजन काकांना डिस्चार्ज मिळाला. हा, देवाच्या कृपेने सगळं अगदी थोडक्यात भागलं नाही. त्या घरी गेल्यावर ना त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. आपणही जायचं त्यांना भेटायला. काय अरे प्रीतम, तुझा आज लाईव्ह शो आहे ना, तू इथं उभं राहून काय करतेस? जा, तयार हो. आणि शो मस्त झाला पाहिजे बरं का. अरे मी भाऊला पण सांगितलंय तुझा फेवरेट शर्ट प्रेस करून ठेवायचा. तो शर्ट तू घाल, म्हणजे शो कसा अजून छान होईल. आणि तुझे फेवरेट ग्रिल सँडविच आणि हॉट चॉकलेट खाली तयार आहे. चल चल लवकर चल चल. अरे तुला आणखीन काय खावंसं वाटत असेल तर सांग, मी सांगते ना बनवायला. खरंच मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल.
म्हणून काव्यासारखी गुणी सून आम्हाला मिळाली. काय विशू, बरोबर आहे ना? आज लेकीबद्दल इतकं कौतुक ऐकायला मिळतंय. भाग्य माझं. बापासाठी यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्ट काय असू शकते? हो ना, तशी माझी काव्य गुणाची आहे हो. माझीच हुशारी सगळी तिच्यात आली आहे. काव्यांजली दोघी गुणाचे. हॉस्पिटलमध्ये काव्यानी सगळं बघितलं तर जेवणाचं सगळं अंजलीनी बघितलं. आज तर सकाळपासून म्हणजे अगदी दिवसभर अंजली इथेच आहे. अहो काकू, त्यात काय एवढं? तुम्हाला माहिती आहे ना, काका आमच्यावर किती माया करतात. मग आम्ही काकांसाठी काहीही करू शकतो, हो की नाही अक्काई? अगदी बरोबर बोललीस. तुमच्यासारख्या मुली असतील तर जगातल्या कुठल्याही सासऱ्याला, कुठल्याही बापाला कधीच काही होऊ शकत नाही. आम्ही काही होऊ पण देणार नाही बाबा, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बरं, आता चर्चा बास झाली. डॉक्टरनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय ना? चला आता आराम कर. चला, हेड ऑफिसची आज्ञा मानलीच पाहिजे. जरा आराम करतो. हळूहळू सावकाश. Right. प्रीतम, बाळा, काय चाललंय तुझं? आणखीन किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहेस? तुझी खरंच खूप काळजी वाटते रे बाळा. मी तुला समजावते तर तू. आई, प्लीज मला समजू नकोस. मला कुठेच जायचं, माझी कसलीच इच्छा नाही. माझं डोकं दुखतं. अरे डोकं दुखतं तर चल ना, मी चेकून देते बाळा. आई नको मी टेन्शन घेऊस. मला एकटं राहू दे प्लीज. तुझा लाईव्ह शो. आई कसला लाईव्ह शो? माझं काही लाईफच राहिलं. काय रे तुझी ही अवस्था बाळा? तुला असंच राहू दिलं ना तर परिस्थिती आणखीन बिघडेल. तुला यातून बाहेर काढावंच लागेल मला. पण काय करू रे मी तुझ्यासाठी? तुला सावरण्यासाठी आता माझ्याकडे एकच पर्याय उरलाय. चेहऱ्यावर काय थापलंयस? डोक्यावर पुस्तक ठेवून काय चालतेस? डोक्यावर ठेवून डोक्यामध्ये शिरत नसतं, त्याच्याकरता वाचावं लागतं पुस्तक बाळा. काय हो बाबा, मी कॅटवॉकची प्रॅक्टिस करते. अगं काय? काय आहे? साखर टाकली. अगं आईने पपईने केळ्याचा फेस पॅक लावलाय ना, मीच केळ्याची साल टाकली होती, पण ते उचलण्या आधीच तुम्ही आलात. जळलं तुझं तोंड. घरात कोण साल टाकतं ग? आता हात पाय मोडला असता तर केवढ्याला पडलं असतं? आणि का हो, तुम्ही काय दात काढताय? पडले ना मी इथे. काकू काकू ऐक, मला हात दे. ऐक टोपर मोडलं ग माझं. सगळं परत पडशील. बस. आई ग. आणि काय ग आशू, काय नाटकं चालवलीस? अगं आई, मला एका ऑडिशनला जायचंय. मला एका प्रोडक्शन मधून फोन आला होता. त्यांना माझे रील्स खूप आवडलेत आणि माहितीये का, एका असाइनमेंट साठी त्यांनी मला ऑडिशनला बोलवलंय. आणि जर मी सिलेक्ट झाली ना तर मला चांगलं काम मिळेल, ते पण स्क्रीनवर. हो ग बाई, गप्प बस जरा. आणि तू तोंडच बघत राहणार आहेस? अगं पाणी आण ना, पडले ना मी. हो
मधुरा मावशींचा फोन. हा मावशी बोला ना. अंजली, अगं माझ्या घरी येऊ शकशील का तू? तुमच्या घरी? अगं ऐकलंस ना तू? हो हो बोला ना मावशी. अगं अंजली, प्रीतमची सध्याची अवस्था तुला माहित आहे ना ग. कुणाशी बोलत नाही, हरवल्यासारखा एकटं कुठेतरी बघत बसतो ग तो. मला खूप भीती वाटते ग, काळजी वाटते त्याची. तो डिप्रेशन मध्ये तर जाणार नाही का? हे बघ, मला ना तुझी मदत हवी अंजली. तुम्ही दोघं एकमेकांशी चांगलं बोलता, तुमचं चांगलं जमतं एकमेकांशी. तू जर इथं आलीस आणि प्रीतमशी बोललीस ना तर त्याचं मन मोकळं होईल. आणि मन मोकळं झालं ना तर तो यातनं बाहेर पडू शकेल ग. मला खरंच मदत कर ना या बाबतीत. हे बघ, काहीही करून मला प्रीतमला परत पहिल्यासारखं करायचंय. आता तुझ्यावरच आहे सगळं. येशील ना ग? हो. अहो मग त्यासाठी अंजली कशाला हवी? माझी आशू आहे ना, ती भेटेल प्रीतम रावांना. अहो ती निकिता फिकिता एका दिवसात विसरून जातात की नाही बघा. सुनंदाताई, तुम्ही आमचं बोलणं ऐकत होता? नाही अहो म्हणजे सहजच आलो कानावर. अच्छा, सहज कानावर आलं का? नाही ठीक आहे, तुमच्या कानावर सहज हे बोलणं आलं असेल तर आता मी काय सांगते ना ते पण ऐका. तुमच्या अश्विनीला माझ्या प्रीतमला या अवस्थेतून काढणं झेपणार नाही. हे काम फक्त अंजलीच करू शकते, त्यामुळे अंजलीलाच येऊ द्या. अंजली, तू ऐकतेस ना? हो मावशी आहे. तू येशील ना ग? हो. मी वाट पाहीन ग तुझी. ठेवते. राजू, आतून जरा तुपाचा डबा आणतेस बाबा? नाही हा आजोबा, तुम्ही परमिशन न घेता ऑइली आणि स्वीट्स खाता, त्यामुळे तुम्हाला त्रास होतो. हो की नाही निमिष? येस करेक्ट. अगं तसं नाही, चालेल. नो मीन्स नो. डॅडू, तुम्ही ना आजोबांना. काय ग, काय चाललंय? काय हवं यांना? तूप हवं असेल ना? अगं नाही ग, ही पेज जरा फारच बेचव आहे. हो, कारण सवय नाहीये त्याची तुम्हाला. पण आता सवय करून घ्यावी लागेल. आधीच जर खाण्यापिण्यावर कंट्रोल केलं असतं, तुमची पथ्य पाळली असती, तर ही वेळ आली नसती. मला तुमचं हेच आवडत नाही बघा. आई, अहो नका ना ओरडू बाबांना. बाबा काळजी घेतील स्वतःची. काय बाबा, प्रॉमिस करताय ना तुम्ही? बघा. घे तू त्यांची बाजू. नाही आई, बाबा खरंच ऐकणार आहेत आपलं. आणि बाबा, तुम्हाला काही खावंसं वाटलं ना तर डॉक्टरांशी बोलून तुमच्या पथ्य पाण्यानुसार मी तुम्हाला घरीच बनवून देत जाईल ना. चालेल? आता कसं बोलली? हे चालेल. आशो, ऐक बरं झालं बाई, आज हे तोंडाला थापलेस काय ते. गोरी दिसशील आता. आता हे धू आणि मस्त मेकअप कर आणि प्रीतम कडे जा. प्रीतम कडे? अगं मला ऑडिशनला जायचंय. आग लाव तुझ्या ऑडिशनला. अगं हे असे ऑडिशन्स देऊन लोकांचे उमरे झिजवून काय होणार आहे? त्यापेक्षा जर का प्रीतम रावांच्या मनात जागा केलीस ना तर आयुष्यात सगळं चांगलं होईल तुझं. अगं हे काही करायची गरजच नाही पडणार. सुनंदा, किती निर्लज्ज आहेस ग तू. तो प्रीतम तिकडे दुःखी असताना त्याला सावरण्यासाठी त्याच्या आईने अंजलीला गळ घातली
आणि तिथे पण तू तुझा स्वार्थ दाखवतेस? म्हणजे तू माणूस आहेस की कोण आहेस? हो, माणूसच आहे मी, पण त्याआधी आई आहे मी. आणि स्वतःच्या मुलीचा भल्याचा विचार केला तर काय चुकीचं वागले हो मी? अगं पण अंजली पण तुला मुलीसारखीच आहे, त्याचा पण कधीतरी विचार कर. ती माझी मुलगी नाहीये. आणि कधीच होऊ शकणार नाही. समजलं तुम्हाला? आणि तू काय ग थोबाड बघत उभी आहेस? काम धंदे कर, काहीतरी दुकानात जा. आणि आशू, तू प्रीतम कडे तूच जायचं, समजलं? नाही काकू, प्रीतम कडे मीच जाणार.